आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारची. भाऊ, लवकरच काँग्रेसची पहिली यादी येण्याची शक्यता आहे, त्यात महाराष्ट्रातली काही नावं असण्याची शक्यता आहे. नाही, मला एवढ्या 4-5 दिवसात अपेक्षित आहे, 5-6 दिवसात पहिली यादी येण्याची. ते महाराष्ट्रातून कोण आहेत आणि कोण असावेत याचा अंदाज आम्हाला नाही, कारण जोपर्यंत CEC अंतिम त्याच्यावर निर्णय घेत नाही, म्हणजे आमची काँग्रेस इलेक्शन कमिटी जी आहे, सेंट्रल इलेक्शन कमिटी, ती जोपर्यंत निर्णय घेत नाही, त्यांच्या पुढे अंतिम होत नाही, तोपर्यंत कोण आहेत हे सांगता येत नाही. आणि त्याची बैठक साधारणतः एक 12 ते 15 तारखेच्या दरम्यान. आता राहुलजी पण त्यामध्ये फ्री असलेत, कारण त्यांची यात्रा चाललेली आहे. अशा स्थितीमध्ये मला वाटतं की आठवड्याच्या आत ही यादी अंतिम होईल. याच्यामध्ये वंचितचा जो महाराष्ट्रातला तिढा आहे तोही सुटेल त्या बैठकीत. 100% सुटलेला दिसेल आणि प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीबरोबर असतील. किती जागा देण्याची तयारी ते तुमचं? नाही, त्यांनी आणि आम्ही बसून जो फॉर्म्युला ठरवू आणि त्यांनाही एक समाधान होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही काढू. गडकरींना थेट उद्धवजींची ऑफर कसं बघता तुम्ही? नाही, असं हे राजकारणामध्ये ते गडकरीसारख्या माणसाला, कृपाशंकर सिंगसारख्या ज्याच्यावर अनेक गैरप्रकारचे आरोप आहेत, त्यांना तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये स्थान देताय. आणि गडकरीसारख्या नेत्यांना ज्याचं काम ज्यांचं नाव वरच्या यादीत असायला पाहिजे त्यांचं नसल्यामुळं उपरोधिकपणे कदाचित त्यांनी ती ऑफर दिली असावी. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.